आम्ही कामाला सुरुवात केली. तो 148 एकरचा प्रोजेक्ट आम्ही घेतला. खूप चांगल्या पद्धतीनं तो डेव्हलप केला. तो सेल झाला प्रोजेक्ट. परंतु आम्हाला सुरुवातीला त्यातलं नॉलेज नसल्यामुळं आमचा जो टर्नओव्हर झाला त्यावेळेस मला वाटतं 1.5-2 करोडच्या आसपास टर्नओव्हर झाला. का तर जमीन स्वस्त जमीन विकायचो. 10,000 रुपये एकरनं आम्हाला जमीन मिळायची. आम्ही 5,000ला गुंठा विकायचो. त्या ठिकाणी पैसे आले गेले खूप, परंतु 3-4 महिन्यामध्ये आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला प्रॉफिट होत नाही, आपण नुकसानमध्ये जातोय. का तर आमचं इन आणि आउट हे कॅल्क्युलेशन जमत नव्हतं. का तर मॅनेजमेंट एक असा विषय आहे जो मार्केटिंगवाल्याला काहीच कळत नाही. आम्ही मार्केटिंगचे आणि मॅनेजमेंट ऍडमिन हा विषय टोटली वेगळा आहे. 100% आणि मग त्यामुळं बसलो आम्ही. नंतर तो जो माझा मित्र होता तो म्हटला मला ह्या नुकसानमध्ये नको, तुमचं तुम्ही बघा. तोही मित्र 3-4 महिन्यानंतर म्हटला नको सर, आम्ही संपूर्ण हिशोब केला, त्याला बाजूला काढलं. नंतर मी ठरवलं की आता आपण कोणाला आयुष्यामध्ये आपल्याबरोबर घ्यायचं नाही. जर समजा कुणी आला चांगल्या वेळेस तो बरोबर असतो, वाईट वेळ लागली का तो निघून जातो. तेव्हापासूनची सुरुवात केली आम्ही. आत्तापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये जवळजवळ 97 आमचे प्रोजेक्ट झालेले आहेत. 2008 पासून ते आत्तापर्यंत. आता सध्या आमचे जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहेत. 100 एकरच्या आसपास आमच्याकडे जमीन सेलला आहे जी स्वतःची आहे. तिथून